प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत चाललेला आहे. म्हणजे वाढत चाललं जसं आपण म्हणतो की 2 पिकामध्ये होते. आधी ऊसामध्ये फक्त प्रादुर्भाव दिसायचा, आता ऊसापासून आल्यामध्ये आला, आल्यापासून हळदीमध्ये आहे, बटाट्यामध्ये आहे, पुन्हा बऱ्याच भाजीपाला पिकामध्ये टमाट्यामध्ये आलेला आहे, मिरचीमध्ये आलेला आहे. अशा प्रकारे जिथं जिथं दाट मुळांची संख्या आहे, मुळांची जारवा जास्त आहे, अशा पिकामध्ये याचा प्रादुर्भाव दिसायला चालू झालेला आहे. याला पर्याय प्रादुर्भावाचं कारण म्हणलं तर तुम्ही जेव्हा आपण कुठले बी कॅश क्रॉप लावतो, म्हणजे कुठलं बी नगदी पीक म्हणतो आपण त्याला, मग आलं असो, हळद असो, किंवा ऊस असू दे, किंवा इतर पिका, आपण काय करतो, शेणखताचं प्रमाण वापरतो भयानक. शेणखताचं प्रमाण जे आहे ते ह्यानं 2 ट्रॉली टाकले तर मी 4 ट्रॉली, त्यानं 4 टाकले तर आपण 6 ट्रॉली, असं आपण ते कॉम्पिटिशन लावतो एकमेकाचं. परंतु कुठलं बी शेणखत हे तर आपलं गेलं पाहिजे, चांगलं वापरलं गेलं पाहिजे. ह्याच्यावरती आपण एक शेणखताचं नियोजन कसं करायचं याच्या संदर्भात एक गेल्या मला वाटते 3-4 आठवड्या पाठीमागं ह्याच्यावरती आपण एक वेबिनार घेतला होता. तो वेबिनार तुम्ही बघा. शेणखताचं प्रक्रिया कशी केली पाहिजे शेणखतावरती, ते खूप महत्वाचे आहे. आणि प्रक्रिया न केलेलं शेणखत, म्हणजे अर्धवट कुजलेलं शेणखत जर टाकलं तर नक्कीच तुम्हाला प्रादुर्भाव जास्त दिसणारच त्या ह्याचा, हुमणी अळीचा. त्यानंतर आपल्या जर बांधावरती बाबूळ किंवा कडुलिंब झाडांचा जर असेल आणि त्याच्यावरती त्या भुंगेऱ्याचा आसरा असतो, भुंगेऱ्या जेव्हा जून जुलैमध्ये बाहेर पडतात तेव्हा सगळे हे तुमच्या बाबूळ आणि कडलिंबावरती काही दिवस राहतात. त्यानंतर ते पण अंडी घालायला चालू करतात जुलै महिन्यामध्ये. त्यामुळं बाबूळ आणि कडुलिंब ह्याच्यावरती जर तुम्हाला दिसले हे भुंगेरे, तर समजायचे की आपल्याला पुढे चालून आपल्या ह्याच्यामध्ये शेतामध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव होणार आहे. त्यामुळे बाबूळ आणि भुंगेरावरती जर कडलिंबावरती भुंगेरा असेल तसे वेळेस नियोजन करणं खूप गरजेचं राहील. त्यानंतर बऱ्याच लोकांचं हुमणी अळीच म्हणलं की रासायनिक औषधांचा भरमसाठ वापर करायचा. आणि हेच एक मॉलिक्युल चालला नाही की दुसरा मॉलिक्युल, दुसरा नाही की तिसरा मॉलिक्युल, तिसरा नाही की चौथा मॉलिक्युल, असं 3-4 आळवण्या करू करू आपण काय करतो, त्या किडीची त्या केमिकल विषयी रोगप्रतिकारक वाढवतो आपण. अशा प्रकारे जर आपण त्याची जर वाढवली तर ते कुठल्या बी हाय किती महागडं मॉलिक्युल आणलं तर त्या मॉलिक्युलला ते हुमणी अळी काही दाद देत नाही. त्यामुळं हुमणीचा प्रादुर्भाव ही प्रादुर्भावाची मेन कारण आहेत की अर्धवट कुजलेले शेणखत तुम्ही वापरायचं नाही. बांबूळ असेल किंवा कडलिंब असेल याच्यावरती भुंगेराचा आसरा असतोय. त्यामुळं वेळीच आपल्याला एखादी हुमणी आळी येणार आहे कसं ओळखायचं, तर त्या आपल्या बाबळीवरती भुंगेरावरती जून जुलै महिन्यामध्ये भुंगेर दिसले की आपण समजायचं की आपल्या बागेमध्ये, आपल्या रानामध्ये किंवा आपल्या पिकामध्ये पुढे चालून आपल्याला हुमणीचा त्रास होणार आहे. हे आत्ताच ओळखायसाठी तुम्हाला बाबुळाचा आणि कडलिंबाचा नक्की फायदा होतो. त्यानंतर रासायनिक औषधामध्ये देखील भयानक औषधांचा वापराचं प्रमाण आपण कमी केलं पाहिजे. ही प्रादुर्भावाची मेन कारण आपल्याला सांगता येतील. धन्यवाद.